एवढं भांगार बघून बाईला घामच फुटला होता. तर जय श्रीराम भावांनो. तर आम्ही घरी येत होतो तर तेवढ्यात आम्हाला दिसलं हे गुलमोहराचं झाड आणि या झाडाची फुलं आम्ही लहानपणी लय खाल्लेली आहेत आणि त्याला आम्ही कोंबडा म्हणायचो. तर तुम्ही खाल्लेली आहेत का? खाल्ली असेल तर कमेंट मध्ये सांगा. तर घरी आलो तर बघतोय तर काय बाईने पार भांगाराचा ढिगच लावला होता आणि ढिग लावून बाईला एवढा घाम फुटला होता आणि हे भांगार एवढं घाण होतं, पाऊस आला की सगळे डबडी बिबडी भरायची आणि याने मच्छर होतं ते वरती. मग भांगाराला फोन करून हे सगळं भांगार बाईने आमच्या देऊन टाकलं आणि हा कंदील तर आता बघायला पण भेटत नाही कुठं. आणि ह्या कंदिलाच्या उजाडावर कोणी अभ्यास केला त्याने कमेंट मध्ये सांगा. आणि ह्या पत्राच्या शेडमुळे आता गरम पण नाही होत जास्त आणि वरती जे पावसामुळे पाणी साचत होतं त्याचा पण आता काय प्रॉब्लेम होणार नाही. आणि शेड तर आपलं एकच नंबर झालेलं आहे. मग आम्ही शिक्रापूरला गेलो तर भाऊने आम्हाला लस्सी घेतली. मग आम्ही लस्सी पितो तर तुम्ही लाईक आणि फॉलो करा आणि भेटू उद्या.